आपण जर बघितलं की उत्तर महाराष्ट्रातील जे प्रमुख सीट पैकी धुळ्याचं जे सीट होतं हे भाजपा सेफ सीट मानत होतं, परंतु या ठिकाणी देखील कुठेतरी महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसने या ठिकाणी आघाडी मारलेली आहे आणि आघाडी मारल्यानंतर आता कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावरती शोभाताई बच्छाव हे येऊन ठेपलेले आहेत। आता खऱ्या अर्थाने त्या मतदान केंद्राबाहेरची परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी पत्रकार हरीश मारू यांच्याकडून त्यांनी आपल्याला दिवसभर जे अपडेट्स दिलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांचे नक्कीच आपण सर्व मिळून आभार व्यक्त करूया। वेळोवेळी त्यांनी आपल्याला अपडेट्स पोहोच केलेले आहेत। वेळोवेळी या ठिकाणी त्यांनी जे काही अपडेट्स घडामोडी होता मतदान केंद्राबाहेरच्या मतदान केंद्रातला ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचं त्यांनी काम केलं आहे। खऱ्या अर्थाने मतदान केंद्राबाहेर आता या मिनिटाला काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी थेट आपण जाऊया हरीश मारू यांच्याकडे। नमस्कार, आपण बघतोय की आता संध्याकाळचे 6:45 वाजता आहेत। हे नगाव बारीतलं देवपूर इथे धुळे लोकसभा मतदारचं या शासकीय गोदामामध्ये मतमोजणीला सकाळी 8 वाजेपासून प्रारंभ झाला होता। लोक प्रतीक्षेने केव्हाची वाट बघतायत आणि इथे हा पोलीस बंदोबस्त सकाळपासून हे सर्व अधिकारी आपण बघतोय, हे सर्व अधिकारी इथे चोख बंदोबस्त करून हे कंप्लीट या पूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून हे आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहे। इथे आपण बघतोय सगळ्या शासकीय वाहनं देखील इथे मोठ्या प्रमाणात आलेली आपल्याला दिसत आहेत। आपण या सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या इथे लांबपर्यंत बघू शकतो। ॲम्ब्युलन्सची पण गाडी आहे। सगळी प्रशासन यंत्रणा कम्प्लिटली सज्ज होती। आता लोकांना फक्त प्रतीक्षा आहे अधिकृत निकालाची। जवळजवळ निकाल हा दृष्टीक्षेपात आलेला आहे आणि लक्षात येतं आहे, आपण बघतो हे कर्मचारी पण इथे केव्हाचे उभे आहेत आणि काम आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत आणि अनेक आपण बघू शकतो इथे कार्यकर्ते निकालाची अधिकृत घोषणा होण्याची वाट बघतायत। अधिकृत निकालाची घोषणा आपण बघू शकतो। आपण बघू शकतो आपण बघतोय कार्यकर्ते झेंडा फडकवताना पण आपल्याला दिसत आहेत आणि आपण बघतोय की हे साहेब पण सकाळपासून आम्ही यांना बघतोय एंट्रीपासून सकाळपासून आपलं कर्तव्य चोखपणे बजावताना दिसत आहेत आणि नागरिक मोठ्या उत्साहाने इथे आपल्या यांची वाट बघतायत। आपण बघतोय इथे या शाने हिंद पण इथे आलेले आहेत। आपण जाणून घेऊया त्यांची आपण प्रतिक्रिया। एक 2 मिनट। अभी जो ताज़ा खबर ये है कि 5155 की लीड शोभाताई बच्छाव को है और धूलिया ग्रामीण की 2 ईवीएम मशीन जो है वो लॉक हो चुकी है, उसकी वोट काउंट नहीं हो सकती। इसके लिए अभी ऐलान रुका हुआ है, इसलिए उसकी वोट काउंट नहीं हो सकती, इसलिए वीवीपैट का काउंट होगा और उसमें 2000 वोट अगर उसमें है, अगर वो 2000 वोट में से एक वोट भी शोभाताई को नहीं मिलती है तो भी वो 3000 की लीड से जीतेंगी, ये मान लो। बिल्कुल सही कहा आपने कि अगर सिर्फ 2 वोटिंग का 2 इसका बाकी है काउंटिंग और वो अगर वीवीपैट से काउंटिंग त्याची होणार आहे आणि ती काउंटिंग जर झाली तर त्याच्यात असे किती मतं असतील तरी हे लोक यांच्या दृष्टीपथास म्हणजे लक्षात आलं आहे की जवळजवळ शोभाताईंचा विजय निश्चित आहे आणि त्या पद्धतीने ह्या लोकांमध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये हा उत्साह दिसून येतोय आणि त्यांना आपला उमेदवार निवडून आलेल्याचं या आपल्याबरोबर या ताई पण जोडले गेले आहेत। आपण विचारू काय नाव तुमचं ताई? प्रतिमा। कुठून तुम्ही? प्रतिमा? सिंगापूर कंट्री। सिंगापूर कंट्रीचं पूर्ण नाव सांगा ना आपलं? प्रतिमा जाधव सिंगापूर कंट्रीहून इथे आलेले आहेत, या निकालासाठी उत्सुक आहेत। काय म्हणताय त्यांचा विचार आपण ऐकूया। काय म्हणतात? नमस्कार, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स। म्हणजे असं भूतो न भविष्यती असा हा आजचा निकाल घडलेला आहे आणि या भरघोष यशाबद्दल सगळ्यांचं अभिनंदन। आज दुपारपर्यंत धाकधूक होती, फ्रॉड केल्याबद्दल जरा थोडंसं भीतीदायक होतं वातावरण, पण त्याच्यानंतर सत्याचा विजय हा नेहमी सत्याचाच विजय असतो आणि आज आपण सगळेजण तो विजय साजरी करतोय। तर कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन।
धन्यवाद. आपण बोलला, पण आपण एक शब्द वापरला की फ्रॉड होत, म्हणजे फ्रॉड म्हणजे कसला फ्रॉड, कुठे फ्रॉड झाला, कसं काय आपण फ्रॉड कशाबद्दल बोलतो? नाही कशाबद्दल बोलले गेले म्हणजे विषय तो असा आहे की बा मतमोजणी पूर्णपणे झालेली नव्हती ना, तरी सुद्धा त्यांनी बाहेर येऊन आणि जल्लोष करून दिला, फटाकडे फोडले, गुलाल उडवला, त्याच्यामुळे ती शंकेला जागा उपलब्ध करून दिली ना त्यांनी, त्याच्यामुळे म्हणावं लागलं ना, त्यांच्या तोंडात तो शब्द आला. अच्छा. म्हणजे काही लोकांनी अतिउत्साहीप्रमाणे स्वतःचा विजय अगोदर आणि त्यांनी विजय घोषित करणं असं एक प्रकारचं वातावरण झालं, म्हणून त्यांचा म्हणण्याचा अर्थ तसा होता. आपल्याबरोबर समाजवादी पार्टीचे पण कार्यकर्ते इथे जुळलेले आहेत. थोड़ा आप आगे आइए. हाँ, एक मिनट आप आगे आइए. हाँ, एक मिनट. आपका क्या नाम है? जमील मंसूरी. कहाँ से आप? धुलिया. जमील मंसूरी समाजवादी पार्टी के धुळे येथील. यांचं काय मत आहे जाणून घेऊ. क्या बोलेंगे आप, क्या बोल रहे हो? गेल्या 10 वर्षापासून धुळे लोकसभा मतदारसंघात जो विकास खुंटलेला होता आणि प्रचंड प्रमाणावर लोकांमध्ये नाराजी होती, बेरोजगारी प्रचंड प्रमाणावर वाढलेली होती, शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित होते, यामध्ये फक्त जातीवादाचे राजकारण होत होते. आणि यावेळी प्रत्येक मतदाराने ठरवलं होतं की यावेळी परिवर्तन करायचे आहे. त्या अनुषंगाने लोकांमध्ये एक उत्सुकता होती की आम्ही भरभरून मतं दिलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचे उमेदवार शोभा बच्चाव निवडून येतील हे लोकांमध्ये उत्सुकता होती आणि तसाच निकाल त्याप्रमाणे लागणार. शेवटी जो चालला होता घोड, त्यावेळी लोकांमध्ये एक असं झालं की आम्ही भरभरून मत दिल्यानंतर सुद्धा कोणत्याही परिस्थितीत हे शोभा बच्चाव निवडून यायला पाहिजे होते. त्या अनुषंगाने पूर्ण शहरात आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघात लोकांमध्ये अत्यंत आनंद आहे. तो आनंद म्हणजे आता ज्याप्रमाणे 10 वर्षात जो विकास खुंटलेला आहे, जो काम ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होते तसं झालेलं नाही. की यांना आनंद आहे शोभाताई बच्चाव निवडून आल्या संदर्भात. आपल्याबरोबर एक महिला पण जुळलेल्या आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. काय नाव आपलं? मी धुळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार. शोभाताई बच्चाव यांच्यासोबत धुळे ग्रामीण पूर्ण पिजून काढले. ज्या वेळेस आम्ही ग्रामीणला फिरत होतो, शहरात फिरत होतो, त्यावेळेस हे जे मतदान आहे हे फक्त लोकांनी हाती घेतलेलं होतं. शोभा बच्चाव या परक्या गावाच्या असून लोकांना फक्त बदल घडवायचा होता आणि प्रत्येक ग्रामीणला गेल्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब, बाळासाहेब, उद्धव साहेब आणि काँग्रेस हे तिघं पक्षांना अगदी भरभरून लोक स्वतःहून यायचे आणि पंजाला आम्ही मतदान करू. शोभाताई या खूप लकी आहेत, कारण मी त्यांच्यासोबत 1 महिन्यापासून ग्रामीणला शहराला फिरली तर त्यांना म्हणजे त्यांनी विचार केला नव्हता, एवढी लोकांची जनसंख्या त्यांच्या मागे होती आणि आज त्यांचा विजय फक्त मतदारांमुळेच विजय आहे आणि हा विजय खरंच इमानदारीचा विजय आहे आणि त्यांनी इमानदारीने काम केलं आणि इमानदारीने प्रचार केला, प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचले, म्हणून आजचा विजय निश्चित झालेला आहे. आपण बघितलं ताई बोलल्या की शोभाताईचा बच्चावचा विजय. धन्यवाद हरेशजी. वेळोवेळी तुम्ही आम्हाला ही माहिती पाठवत आलात आणि आपले प्रेक्षक देखील त्याला चांगला प्रतिसाद दिला. आता देखील आपण बघितलं तर 800+ प्रेक्षक या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग बघत आहेत आणि परिणामी आपण जर या ठिकाणी आतापर्यंतचा लाईव्हचा आकडा जर बघितला तर 6,05,227 विजिटर्स, 27 व्ह्युअर्स म्हणजे 6,05,518 व्ह्युअर्स या ठिकाणी आपल्या प्रबंध चॅनलला आज व्हिजिट दिलेली आहे. आज या आपल्या चॅनलला या ठिकाणी पसंती दिलेली आहे. आपण दिवसभर जे निकालाचं कव्हरेज दिलं त्या कव्हरेजला प्रेक्षकांनी भरभरून या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल देखील मी पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांचा देखील मी आभार व्यक्त करतो. हरीशजी माळू सर आपण या ठिकाणी धुळ्यावरून रिपोर्ट दिले असतील, वैभव पवार सर यांनी दिंडोरीवरून रिपोर्ट दिले असतील, नाशिकचे रिपोर्ट सुनील बेलदार देत होते, वैष्णवी सांगळे त्या ठिकाणी होते ते रिपोर्ट देत होते, त्याचबरोबर नाशिक येथे कवरेसाठी असलेला हर्षल गोसावी असेल, त्याच पद्धतीने आपण जर इकडे धुळ्याला बघितलं तर प्रभाकर साळुंके असतील, ओम गोसावी असेल, या सर्वांनी या मतदान केंद्राच्या बाहेर लागून हे संपूर्ण रिपोर्ट्स त्यांनी काढलेले आहेत आणि त्याच पद्धतीने आपले जे इतर पत्रकार होते त्यांनी देखील पूर्ण टीमने मेहनत केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या पद्धतीने वेगवेगळ्या स्लाइडिंग मध्ये वेगवेगळ्या संकल्पनेतून हे संपूर्ण लाईव्ह आपण अनुभवलं असेल, ते आमचे टेक्निकल चीफ ब्युरो त्यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण चॅनलची फ्रेमिंग असेल, लाईव्ह स्ट्रीमिंगची संकल्पना असेल किंवा इतर चॅनलमध्ये
ॲडव्हान्स काही फीचर असतील ते आमचे टेक्निकल चीफ ब्युरो वैभव भांबर असतील यांनी देखील मोठं सहकार्य केलं आहे. त्याच पद्धतीने या लाईव्ह स्ट्रीमिंगला ज्यांनी आपला कॅमेरा ऑपरेट केला, कॅमेरा हँडलिंगसाठी त्यांनी खूप सहकार्य केलं आणि चांगल्या पद्धतीने कॅमेरा ऑपरेट केला ते आमचे दीपक पवार असतील. या पद्धतीने सर्व जी टीम आहे या टीमने भरभरून काम केलं आहे. या टीमच्या मेहनतीने आज आपण या लोकसभेचा संपूर्ण आढावा देऊ शकलो. खऱ्या अर्थाने आम्ही जर तुम्हाला आठवण करून दिली तर आम्ही लोकसभेमध्ये गावागावात जाऊन जनतेचा कौल घेतला होता. तेव्हा देखील प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या टीमने एक मोठं असं एक कव्हरेज उभं केलं होतं आणि त्यानंतर हे निकालाचं एवढं मोठं कव्हरेज प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपण बघितलं, आपण लाईक केलं, आपण या संपूर्ण कव्हरेजला पसंती दिली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. शेवटी मी तुम्हाला एक स्क्रीन दाखवणार आहे. त्या स्क्रीनमध्ये आतापर्यंतचे व्ह्यूअर्स मी तुम्हाला सांगितलं की 6,05,000च्या प्लस व्ह्यूअर्स आपले आहेत, पण ते व्ह्यूअर्स तुम्हाला दाखवणे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे. तर या ठिकाणी आपण ते व्ह्यूअर्स ऍड करू आणि ते व्ह्यूअर्स ऍड करून ते आपण दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत. खऱ्या अर्थाने हे का की आपण आज प्रबंधभूमीच्या माध्यमातून जे काही काम उभं केलं आहे त्या उभं केलेल्या कामाला आपला जो प्रतिसाद मिळालेला आहे तो प्रतिसाद खूप अनमोल असा प्रतिसाद आहे. कारण की प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज हे आपण काम करत आहे, पण या कामाला आपण जी पद्धतीने पोचपावती देत आहात या पोचपावतीमुळेच आम्ही खऱ्या अर्थाने या संपूर्ण काम करण्यास आम्हाला प्रेरणा मिळत आहे आणि आपल्याच या प्रेरणेमुळे आम्ही हे मोठं काम या ठिकाणी उभं करू शकलो. त्याच पद्धतीने आपण जर या ठिकाणी बघत असाल, आपण जर या ठिकाणी बघितलं असेल की प्रत्येक लोकसभेची रिपोर्ट असेल, आपण ते प्रत्येक लोकसभेचे रिपोर्ट्स हे आपण आपल्या एका क्लिकवर दिले. फोन कॉलच्या माध्यमातून आपण वेगळी संकल्पना राबवली, फोन कॉलच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी रिपोर्ट्स मिळाले असतील, थेट बाईटच्या माध्यमातून आपण थेट रिपोर्ट घेतलेले असतील. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी विश्लेषण केलं असेल. आज आपल्या स्टुडिओला विश्लेषण करण्यासाठी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे साहेब आलेले होते. त्यांनी देखील या संपूर्ण जो काही घडामोड चालू आहे, जो काही रिझल्ट आहे, या रिझल्ट वरती चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी संवाद साधला. चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी संवाद साधून त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर शिशिर हिरे साहेब विशेष सरकारी वकील आहेत. खूप बिझी शेड्यूल मधून त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला होता आणि त्यांनी नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी एक आदर्श असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच आपण येणाऱ्या काळात देखील अशाच पद्धतीने विविध उपक्रम राबवणार आहोत आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला विविध वेगळं काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा जो काही प्रयत्न आहे तो सातत्याने आपला प्रयत्न राहणार आहे. म्हणून मी जे काही आता आपले 472च्या प्लस मायनस जे सबस्क्रायबर बघत आहेत त्यांना विनंती करतो की प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अजून आपण काहीतरी वेगळं काहीतरी नवीन करू शकतो. कारण की आज उत्तर महाराष्ट्रातील एकमेव प्रबंधभूमी न्यूज असा चॅनल होता की तो स्थानिक लेवलला स्थानिक लोकसभेच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होता. इतर सॅटेलाइट चॅनल देखील लाईव्ह होते, परंतु ते संपूर्ण महाराष्ट्राचा अपडेट देत होते. परंतु आपल्यासाठी महाराष्ट्राचा अपडेट महत्वाचा आहेच, परंतु महाराष्ट्राचा अपडेट महत्वाचा असताना आपल्याला या ठिकाणी आपला हा देखील आजचा अपडेट देखील म्हणजे आपल्या स्थानिक लोकसभेचा अपडेट देखील महत्वाचा आहे. हे गोष्टी ओळखून प्रबंधभूमी हे संपूर्ण लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं होतं. आता हे बघा, मी या ठिकाणी
आणि गोष्टी करत असताना आपण म्हणतो की स्वतःला विसरून जाणे, या पद्धतीने आज आमच्या प्रबंधभूमीच्या टीमने काम केलेलं आहे. आम्ही सकाळीपासून या ठिकाणी सेटअप केला आणि या ठिकाणी लाईव्हला बसलेलो आहोत. सकाळीपासून ही संपूर्ण लाईव्ह स्ट्रीम चालू केलेली आहे. आमचे कॅमेरा ऑपरेटर असतील, टेक्निकल ब्युरो असतील, विश्लेषक असतील, ग्राउंडवरती असणारे आपले सर्व पत्रकार असतील, या सर्व बांधवांनी म्हणजे जेवणाला सुद्धा वेळ या बांधवांना मिळालेला नाही, एवढी अपार मेहनत ह्या आमच्या सर्व पत्रकार बांधवांनी केलेली आहे. खऱ्या अर्थाने या सर्व पत्रकार बांधवांचं मी अभिनंदन करतो. अभिनंदन यासाठी की आपण व्ह्यूवर्स, प्रत्येक सेकंदाला हे व्ह्यूवर्स वाढत आहेत. 6 लाखापर्यंत व्ह्यूवरशिप एका दिवसात एका स्थानिक चॅनलला मिळणं खूप मोठी संकल्पना असते. आणि नक्कीच ही प्रेक्षकांनी दिलेल्या या आम्हाला साथ बद्दल, प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नवनवीन उपक्रम आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. एवढं बोलून इथेच थांबतो. ही लाईव्ह स्ट्रीम इथेच थांबत असली तरी प्रबंधभूमीच्या बातम्या थांबणार नाही. प्रबंधभूमीच्या बातम्या मिनिटा मिनिटाला, सेकंदा सेकंदाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवशी ह्या अपडेट होतच राहणार. त्या महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचणारच आहेत. आणि त्याच पद्धतीने जो येणाऱ्या काळात काही नवीन उपक्रम असेल, जनतेचा आवाज हा नवीन एक उपक्रम प्रबंधभूमीला सुरू करायचा आहे. त्या कार्यक्रमामध्ये फक्त जनतेच्या समस्या आणि त्या समस्येवरती उपाय या संदर्भात आपण त्या ठिकाणी एक सेक्शन राबवणार आहोत. या पद्धतीने आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत. त्या उपक्रमाची काही संकल्पना असेल तुम्ही नक्की आम्हाला सुचवू शकतात. नक्कीच आम्हाला संपर्क करा. प्रबंधभूमी चॅनलच्या नंबर्सवरती संपर्क करा, मेलवरती संपर्क करा, आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकतात. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच प्रबंधभूमी आपल्याला आपण दिलेल्या प्रेमाबद्दल नक्कीच आपल्यासाठी काम करणार आहे. प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. एवढं बोलतो, इथेच थांबतो. धन्यवाद. आज बहुतेक मुख्य ठिकाणी हिरवा गुलाल व मुस्लिम मोहल्ल्यामध्ये फटाके